नमस्कार. प्रत्येक पालकाचं एक वाक्य 100% फिक्स आहे. ते म्हणजे माझा मुलगा आणि माझी मुलगी अभ्यासच करत नाही. आमचं म्हणणं ऐकतच नाही. मोबाईलच बघते. असे अनेक प्रश्न आहेत. प्रत्येक पालकाचं स्वप्न असतं, की जे पालक आहे, हे प्रत्येकजण आपल्या मुलासाठी काय करता येईल, त्याच्या भविष्यासाठी काय चांगलं करता येईल, त्यांच्या मनामध्ये एक स्वप्न असतं आणि त्यांना वाटतं, की प्रत्येक पालकाला वाटतं, की आपल्या लेकराने आपलं ऐकलं पाहिजे. फक्त ऐकलं नाही पाहिजे, तर अभ्यास पण केला पाहिजे. तर मुलं आपलं ऐकत नाही किंवा मुलांना असं वाटतं आपल्याला पालक म्हणून की मुलांनी अभ्यास केला पाहिजे, पण ते करत नाही. तर आज मी तुम्हाला 3 गोष्टी सांगणार आहे. जर त्या गोष्टी तुम्ही काम केलं तर मुलं न सांगता अभ्यास करतील. मग त्या 3 गोष्टी कोणकोणत्या आहेत? पहिल्यांदा आपण व्यवस्थित समजून घेऊ. बघा, लक्ष द्या. आता इथं बघितलं आपण लहान मुलांमध्ये अभ्यासाची आवड कशी निर्माण करावी. अभ्यास ही अशी गोष्ट आहे जोपर्यंत आपली मनातून इच्छा होत नाहीये, मनातून आवड निर्माण होत नाही, अभ्यासातली कोणतीही गोष्ट घ्या, तोपर्यंत त्या गोष्टीमध्ये आपण आपलं 100% देऊ शकत नाही. आणि इथं लहान लहान मुलं आहे आपले, इथं आपली संपत्ती. मग यांना योग्य वळण, योग्य वातावरण, योग्य अनुकरण या गोष्टी कशा करतात आपण समजून घेऊ. बघा, स्टार्टिंगला बघा मी सांगितले बघा की मुलं अभ्यासाचा कंटाळा करतात पहिलं, बरोबर आहे की नाही. नंतर बघा, आपलं जे मुलं आहे अभ्यासाला बसलं की मम्मी पप्पा मला इकडे जायचं, मला अभ्यास म्हणजे बाकीच्या गोष्टी खेळायला त्यांना कसा उत्साह वाटतो, बाकीच्या गोष्टी करायला त्यांना कसा उत्साह वाटतो मोबाईल दिल्यानंतर, तसं अभ्यासाला का नाही वाटत, राईट. आपण ते पण समजून घेऊ. आणि मग आता जर आपण बघितलं तर मुलांना ओरडून किंवा रागून किंवा बळजबरी करून अभ्यास कधीच होत नसतो. मुलं बसतात फक्त आपल्या समोर, पण ते तिथं 100% नसतात, ते दुसरीकडेच फिरत असतात, बरोबर. आपण आपल्या बालपणामध्ये बघा, राईट, आपण ते अनुभवले. मग आता या 3 गोष्टी मी तुम्हाला सांगेल, तुम्ही त्या 3 गोष्टीवर काम करा, तुम्हाला 100% बदल जाणवतील, दिसतील. त्यापैकी नंबर 1 ची गोष्ट बघा, मुलांना रट्टा नको. मुलांना रट्टा आवडत नाही. मुलांना वारंवार तुम्ही जे म्हणता ना, अभ्यास कर, अभ्यास कर, अभ्यास कर, अभ्यास कर, हा पण एक रट्टाच आहे. किंवा अभ्यासाचा एक अभ्यास त्याच पद्धतीने करतायत, तो पण एक रट्टा आहे. रट्टा कोणालाही आवडत नसतो. मानसशास्त्रामध्ये नाविन्य खूप महत्वाचं आहे. मानसशास्त्र मानवी मनाचा अभ्यास करतं. लहान बालकाचा अभ्यास करताना बघा, त्यांना नाविन्य पाहिजे असतं. मग काय सांगितलंय, त्यांना रट्टा नको, त्यांना त्याचा अर्थ समजावा. त्यांना त्याचा अर्थ समजला पाहिजे, की जे करताय, जे वाचताय, राईट. मग बघा, समजून घ्या. आता मुलांना केवळ रट्टा मारायला, हा जो रट्टा शब्द मारायला लावू नका त्यांना. मग काय बघा, त्यांना जे काही शिकायचं आहे, जे काही त्यांना शिकवायचं आहे, इथे बघा त्याचा जो संबंध आहे, संबंध हा त्याच्या आधीच्या ज्ञानाशी. हा जो संबंध आहे त्याचं आधीचं ज्ञान म्हणजे त्याचं पूर्व ज्ञान, पूर्वीचं त्यांच्याला जे माहिती आहे, या आधीच्या ज्ञानाची किंवा रोजच्या जीवनाशी संबंध जोडा. मग कसा जोडायचा संबंध? मग त्याला हसून खेळून आनंदाने तुम्ही जेवढा त्याचा अभ्यास दैनंदिन जीवनाशी जोडताल, तेवढ्या त्याच्या संकल्पना क्लिअर होतील, तेवढ्या त्याच्या संकल्पना कन्सेप्ट क्लिअर होतील. मग कसाही काही असू द्या, एकदा डोक्यात बसलं की बसलं, मग रट्टा नाही. मग त्यासाठी काय करा बघा, छोटे छोटे एक्झाम्पल आहे. कसं? जसं की बघा, जर आपल्या मुलाला किंवा मुलीला गणिताचा कंटाळा येतो, एखादी कन्सेप्ट समजत नाही, एखादा विषय अवघड जातो, राईट, असं गणित घेतलंय बघा इथं. जर गणिताचा कंटाळा येत असेल तर त्याला दुकानात घेऊन जा, शॉपमध्ये घेऊन जा, वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जा. तिथे गेल्यावर काय करा, त्याला हिशोब करायला सांगा. कसं, आपण किती रुपये दिले, किती रुपये घेतले, जेव्हा तो हा प्रत्यक्ष दैनंदिन जीवनातले उदाहरण बघेल, जगेल ना, तर त्याच्या संकल्पना नक्की 100% क्लिअर होईल आणि त्याला राईट त्याच्या विषयाबद्दलची अभिरुची, आवड आहे ती निर्माण होईल. विषयात एकदा आवड निर्माण झाली की मग त्याला अभ्यास करायला सांगायची गरज पडत नाही. आज आपले मुलं बघा, प्रत्येक मुला-मुलीला एक विषय नक्की आवडतो. मग चित्रकला असेल, बाकी कोणते विषय असतील, पण ते मनापासून करतात. आणि असे काही विषय त्यांना ते आवडत नाही, म्हणून त्यांना काय करा, की त्यांना दैनंदिन जीवनाचे उदाहरण आहे ते जोडा. किंवा क्रिकेटचा स्कोअर त्यांना आवडतो, मॅच आवडतं, क्रिकेटच्या स्कोअर मधून त्यांना गणित विषय शिकवा. विषय समजायला एकदा आवड निर्माण झाली की तो आपोआप शिकतो. नंबर 1 ची गोष्ट काय सांगितले, रट्टा मारू नका, तर त्यांना डायरेक्ट त्याचा अर्थ समजवा, दैनंदिन उदाहरणांशी त्याला कनेक्ट करा, मुलांना सोपं जाईल, मुलांचं विषयामध्ये अभिरुची निर्माण होईल. नंबर 1. नंबर 2 बघा, आता नंबर 2, सकारात्मक संवाद आणि तुलना टाळणे. मुलांशी आपण कसं बोलतो, अभ्यास करत नाही, अभ्यास करत नाही, अभ्यास करत नाही असं म्हणण्यापेक्षा, बेटा, दादा, दीदी, माझी तुला कुठे अभ्यासात मदत लागते का, हे वाक्य त्यांना आपल्याशी कनेक्ट करतं. हे वाक्य त्यांना अभ्यास केला आणखी प्रेरणा देतं. तुम्ही करत नाही नाही म्हटलं की निराशा निर्माण करतं, आणि यश म्हटलं की यश निर्माण करतं. त्यामुळे मुलांकडे जे आपण वातावरण देतो, हे वातावरण खूप महत्वाचं आहे. मग काय करा, संवाद साधताना तो सकारात्मक साधा. अभ्यास छान करतोय, छान उदाहरण सोडतोय,
किंवा मग तुला माझी कुठं मदत लागते का, या गोष्टी. आणि जी तुलना आहे, ही तुलना कधीच त्यांना पुढे जाऊ देणार नाही. मग तुलना कुठे कुठे बघा, मग इतरांशी तुलना, जसे की बघा तुझ्या मित्राला किती मार्क पडले आणि तुला किती मार्क पडले, इथं म्हटलं तुलना केली की मुलांच्या मनावरती ताण निर्माण होतो. एकदा मनावरती ताण निर्माण झाला की कोणीही असू द्या, तो परफॉर्म करू शकत नाही. हा जो ताण आहे, हा ताण तुलनेने, तुलना त्यांच्याशी कालशी अजून छान कसं करतील ते करणं गरजेचं आहे. आपण सहज बोलता बोलता बोलून जातो पालक म्हणून, पण त्यांच्या प्रत्येक मनावर तो शब्दाचा परिणाम होतो, शब्दाचा मनावर परिणाम होतो, लक्षात ठेवा. पुढे बघा, त्याऐवजी काय करा, आज तू शाळेत काय शिकलास, नवीन काय शिकलास, काय अनुभव आला, असे त्यांना प्रश्न विचारा, ज्यामुळे त्यांचं दिवसभरामध्ये ते काय काय शिकले, त्यांना काय लर्निंग झाली, त्यांना ते आठवतील, बघतील, तुमच्यासोबत शेअर करतील, तुमच्यासोबत कनेक्ट होतील. शेअरिंग खूप महत्वाची आहे. जेवढं आपल्या मुलांशी बोलणं जास्त होईल, तेवढं मुलं आपल्याशी कनेक्ट होतील. जेवढा संवाद थांबेल, तिथे मुलांच्या डोक्यात खूप वेगळ्या गोष्टी सुरू होतील. तुम्ही बघा वातावरण कसं सुरू सध्या, हे जे कम्युनिकेशन आहे हे गरजेचं आहे. असं त्यांना विचारा. बघा, अभ्यासाचा संबंध फक्त मार्काशी न जोडता, मार्क पाहिजे आपल्याला, 100% पाहिजे, रिझल्ट पाहिजे, बरोबर आहे की नाही, त्यांना यशस्वी आपल्याला करायचंय, पण फक्त संबंध मार्काशी न जोडता नवीन गोष्टी शिकण्याच्या आनंदाशी त्यांना जोडा. जर हे जोडलं तर ते आणखी नवीन शिकतील, त्यांना आनंद निर्माण होईल, त्यांना अभिरुची निर्माण होईल, चांगल्या पद्धतीने शिकतील. हे पालक म्हणून आपल्याला काळजी घेणं गरजेचं, कारण ते लहान आहे, त्यांना माहित नाही एवढ्या सगळ्या गोष्टी, राईट. नंबर 2. आता नंबर 3 ची गोष्ट बघा, अनुकरण. आता हे अनुकरण आहे, तुम्ही मी काय बोलतो आणि तुम्ही मी आपण सगळे काय करतो, मुलं ते बघत असतात. तुम्ही काय बोलता हे मुलं बघत नसतात, याला इम्पॉर्टन्स देत नसतात, तुम्ही काय करता. बघा, 3 नंबरची गोष्ट आहे अनुकरण. अनुकरण मग काय सांगितलंय, घरात आपल्या वाचनाचे वातावरण निर्माण करा, अभ्यासाचे वातावरण निर्माण करा, आनंदाचं वातावरण निर्माण करा, ज्यामुळे मुलांना असं मस्त अभ्यास करावा वाटेल. तुम्ही अभ्यासाला बसले, तुम्ही वाचन करायला बसले की मुलं सुद्धा तुमची कॉपी करतात. तुम्ही हातात मोबाईल घेतला की मुलं म्हणतात मम्मी पप्पा मला पण, बरोबर की नाही. हे अनुकरण खूप महत्वाचं. तुम्ही काय करता तसं मुलं बघता आणि तसं मुलं जगण्याचा प्रयत्न करता. आई बाबा हे त्यांचे जीवनामधले सगळ्यात मोठे आयडॉल असतात, सगळ्यात मोठे. त्यांची पहिली शाळा कुटुंब आहे, तुम्ही आहात. मग बघा काय सांगितलंय, मुलं तुमचं ऐकत नाहीत. पुन्हा एकदा सांगतो, मुलं तुमचं ऐकत नाही तर ते तुमचं अनुकरण करतात. मग आपण ती गोष्टीची काळजी घेणं गरजेचं. तुम्ही किती बिझी असा, तुम्ही नोकरीवर आहे, तुम्ही घरी आहे, काम आहे, पण आपली ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे, इथं आपल्याला वेळ देणं गरजेचं आहे, समजून घेणं गरजेचं आहे, तो एकत्व निर्माण करणं गरजेचं, कनेक्शन निर्माण होणं गरजेचं आहे. बघा पुढे, मुलांच्या अभ्यासाच्या वेळी तुम्ही टीव्ही किंवा मोबाईल जर बाजूला ठेवला, एखादं पुस्तक वाचायला घेतलं, मुलं ते बघतात. प्रयोग करून बघा, मी सांगतो म्हणून बघा, तुम्ही प्रयत्न तर करून बघा, प्रयोग करून बघा. हे मी ऐकताना बघताना आता या 3 गोष्टी प्रयोग करून बघा. पुढे बघा, घरातील शांत आणि अभ्यासू वातावरण बघा, हे वातावरण खूप महत्वाचं आहे. हे वातावरण खूप महत्वाचं आहे, तुम्हाला मिळणारं वातावरण. हे जे वातावरण, अभ्यासू वातावरण मुलांना आपोआप काय करतं, पुस्तकाकडे खेचून आणतं आपोआप. आणि एकदा का ही सवय लागली, आवड निर्माण झाली की आपोआप त्यांना अभ्यास सांगायची गरज पडणार नाही. म्हणून हे ह्याच्या 3 गोष्टी आहे, याच्यावर काम होणं खूप गरजेचं आहे, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. मुलांना अभ्यास करायचाच आहे, आपल्याला त्यांच्याकडनं अभ्यास करून घ्यायचा आहे. मग तो रट्टा मारून किंवा धाक दाखवून किंवा ओरडून किंवा रागून न करता प्रेमाने कसा करता येईल, आनंदाने कसा करता येईल, आणि मुलांनी स्वतःच जर अभ्यास केला, ते सगळ्यात चांगलं मार्गदर्शक, सगळ्यात चांगली मेंटॉरिंग, सगळ्यात चांगलं शिक्षण असणार आहे, बरोबर की नाही. चला पुढे चला, 3 गोष्टी तुम्हाला सांगितल्या. बघा आता या 3 पैकी तुम्हाला कोणती पद्धत तुम्ही आजपासून काय करणार आहात, वापरून बघणार आहात, हे मला नक्की सांगा, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ प्रत्येक पालकापर्यंत नक्की पोहोचवा, राईट. मुलांना अभ्यासाची सवय लावणे हे एका दिवसाचे काम नाहीये, याच्यामध्ये लागणारा एक गोष्ट ती म्हणजे डिसिप्लिन, ती म्हणजे सातत्य, नियमितता. त्यासाठी पालकांचे सातत्य खूप जास्त महत्वाचे आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला 3 पैकी कोणती गोष्ट आवडली, त्यावर तुम्ही कोणतं काम करणार हे पण सांगा. आणि असेच व्हिडिओ तुम्हाला मी आता पुढे घेऊन येणार आहे, ज्यामुळे एक पालक म्हणून तुम्हाला खूप काही ओपनिंग मिळतील आणि तुमचं जे स्वप्न आहे, मुलांना एकदम छान सर्वांगीण सुजलाम सुफलाम त्यांना बनवायचे, हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत. चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, कमेंट करा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.